बैलगाडा शर्यती देवाच्या आस्थानापर्यंत लढा पाहायला मिळते. तर नमस्कार मित्रांनो, काय रे भावा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मी गेलो होतो मुंबईवरून साताऱ्याला. तर का तर फक्त बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. कारण की मला लॉकडाऊनमध्ये हे कळालं होतं की बैलगाडा शर्यत काय असतं. त्याच्या आधी माहिती होतं तसं बैल वगैरे पळतात, पण त्याला बैलगाडा शर्यत म्हणतात, हिंद केसरी हे ते वगैरे असं काय काय असतं ते आपल्याला काय एवढं नॉलेज नव्हतं. मग लॉकडाऊन नंतर थोडं कळायला लागलं. तर त्यानंतर मला बकासूर म्हणून एक बैल आहे तो कळाला, सोन्या, मग नंतर मथुर आहे. तर हे असे खूप टॉपचे बैल आहेत. तर त्यांच्याबद्दल मला कळालं की असं हे आहे. म्हणजे मला पूर्ण माहिती नाही आहे गोष्टीची, अजून थोडीफार आहे. महाराष्ट्राचं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान असं बोललं जातं बैलगाडा क्षेत्रात. तर माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता, खूप भारी होतं. तर आता तुम्ही बघालच पुढे. आणि खूप मजा आली तिकडे जाऊन. म्हणजे भरपूर प्रकारचे बैलं होती, एक्झिबिशन्स होते, वासरं होती तिथे, मोठे खिल्लार बैल होते. तर खूप मस्त असं म्हणजे मला खूप आवडलं. तुम्ही बघालच पुढे की कसं असतं बैलगाडा शर्यत वगैरे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आम्ही ST डेपोवर आलो. आम्हाला काही बस भेटली नाही. मी दोनदा आलो, यांनी सांगितलेलं तसं, पण काय आम्हाला भेटली नाही. आता दादरला चाललो आहे. आता बघूया पुढे. मी आता आलो आहे दादर सिटीला आणि आता इथे ट्रॅव्हल्स लागले आहेत. तर आता ट्रॅव्हल्स मी बुक केली आहे. तर ST काय भेटली नाही मला. यांनी सांगितलं होतं पण आपल्याला माहिती नाही साताऱ्याचं कसं काय वगैरे. आपण नेहमी जातो कोकणात. आता आपलं नवीन आपलं हे आहे साताऱ्याला जायचं. आणि काय जायचं तर तुम्हाला पुढे कळेलच. तर आता आम्हाला दादरला सोडायला आलं आहे. आता आपली बस आहे, तेव्हा आम्ही सांगू. आता घरी चाललं आहे. आता मी एकटा. आता पुढे आता पुढचं एकटाच आहे मी. आता सगळा प्रवास दाखवला कसा होतो कसा नाही साताऱ्याला. आता बघूया पुढे. तर बसची वाट बघता मी फायनली बसमध्ये बसलो आणि पुढची सीट भेटली होती एकदम. आणि उतरायला पण सोपं होतं. तर प्रवास केल्यानंतर मी उतरलो फायनली सातारा डेपो. आणि सातारा डेपोच्या इथेच मी एक गेस्ट हाऊस बुक केला होता, त्यामध्ये फ्रेश होण्यासाठी. तर फ्रेश वगैरे होऊन मी तिकडनंच सातारा डेपोमधून ST महामंडळाची बस पकडून पुसेगावला निघालो होतो. तर मित्रांनो, मी पोचलो इथे पुसेगावला, पण काय कळत नाही तिकडनं पुढे. वाटतं चालत जायचं. शिरमाला पण कॉल केलेला, हो शिरमा येतो तो पुढे. तर STने उतरल्यानंतर इकडनं साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर ते बैलगाडा शर्यत होतं. तर मी इकडनं चालत चाललेलो आणि खूप सारे स्टॉल लागले होते, कारण की इकडे जत्राही असते, ती 2 दिवसानंतर होती. तर मित्रांनो, फायनली मी पोचलेलो आहे पुसेगाव तिथे बैलगाडा शर्यतीसाठी. तर भरपूरसे असे बैल आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, हे जे नंदी आहेत बैल, तर हे एक्झिबिशनसाठी यांना इथे ठेवलेलं आहे. तर वेगळ्या प्रकारचे बैल आहेत, खिल्लार आणि अजून वेगळ्या प्रकारचे. तर ते छोटी वासरंही आहेत आणि मोठी बैलसुद्धा आहेत. तर ते एक्झिबिशन आहे त्यांचं. म्हणजे खाली स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही विकतही घेऊ शकता. खूप सारे इथे बैल आलेले आहेत. मला वाटतं काहीतरी 1200 नावं काहीतरी आहेत. तर 1200 मधले एवढे जण इथे बैल आलेले आहेत.
नंदी भरपूर आहेत. त्या साईडला तिकडे इकडे या साईडला भरपूर सारे असे नंदी आलेले आहेत इथे. आता बघू, आपल्याला पण काय एवढी माहिती नाही आहे. आता शिरमा येईल तेव्हा तो आपल्याला घेऊन जाईल पुढे. तर शिरमा बोललेला आहे की येतो म्हणून. आता बघू, इथे थोडं फिरतो, मग शिरमाला भेटतो, मग आतमध्ये जातो. ते काय करता तुम्ही शिंगांबरोबर? हा म्हणजे चांगलं चांगलं दिसतंय. डिझाईन दिसते ना. ते डिझाईन करतायत, फिनिशिंग करतायत. आता ते कलर बिलर पण करणार. कलर नाही बिगर इकडे पण एक आहे. इकडे हे झालंय ना, हे केलंय ना तेव्हा. इथे सर्व तुम्ही जेवढे पण आलेले असतात ते तुम्ही सर्वांचं हे करता. म्हणजे असं हे नाही की तुम्ही, म्हणजे तुम्ही फक्त स्पेशली याच्यासाठीच आहे, शिंग करायसाठीच आहे. आता मेन बैलगाडा तिकडे आहे शर्यत. भरपूर गाड्या लागल्या. आता इकडनं कसं जायचं ते बघूया आपण. तर मी इथेच वरती थांबलो आहे. आता शिरमा कधी येतो त्याची वाट बघतोय. शिरमा आणि त्याचे दाजी येत आहेत. तर बघू कधीपर्यंत येत आहेत. आणि शर्यत तर सकाळपासून चालू झाली आहे 7 वाजल्यापासून आणि आता वाजले आहेत 11:30. तर बघू आता कशी आपल्याला भेटतंय, काय बघायला भेटतंय किंवा काय कसं ते. पण इकडचा माहोल खूप कडक आहे, मस्त एकदम. तर मित्रांनो, आता मला दाजी भेटलेत. वरती बघा, दाखवत कसं दिसतंय. हा असंच पकडा. हिंद केसरी पुसेगाव इथे 1100 बैलांची नोंदणी झाली होती. त्यात ते गट झाले होते साधारण 120च्या आसपास. मला एवढी माहिती नाही आहे, पण जेवढं मला कळत होतं तेवढं मी तुम्हाला सांगतो आहे. तर 120 गट जे होते ते पळाले आणि त्यातले 12 गट तयार परत झाले आणि 12 गट जे नंतर सेमीफायनलला गेले, म्हणजे ते तयार झाले 12 गट सेमीफायनलचे. त्यातले 12 जण बैलगाडा हे फायनलला गेले. थोड्या मिनिटांनी दाजी आले आणि दाजी बोलले की तुला स्टेजवर जायचं आहे का? तर मी बोललो हां, स्टेजवर जायचं आहे. तर ते मला स्टेजवर घेऊन चालले होते आणि तिथे त्यांचा फ्रेंड होता वाटतं. तर मी ते बघत होते ॲक्च्युली तिथे स्टेजवर आहेत की नाही फ्रेंड त्याचे, कारण भरपूर गडबड असते त्यामुळे तिथे असतील का नसतील. तरीसुद्धा मी होप ठेवले होते की भेटेल म्हणून. तर त्यांनी ट्राय केलं आणि मी स्टेजवर फायनली पोचलो. तर स्टेजवर तर मी होतोच गेलेलो. तर स्टेजवरनं नंतर मला असं वाटलं की थोडं फिरून येऊया. तर मी निघालो होतो फिरायला. तर तिथे मला हलगी वाजवताना लोक दिसली आणि एक बैलगाडा पण दिसला. तर ते सेमीफायनलसाठी सिलेक्ट झाले होते. तर ते हलगी वाजवून आनंद हा सेलिब्रेट करत होते. आणि मग तिकडनं मी थोडं पुढे चालत होतो. तर खूप सारे लोक बाहेरून आले होते. कोण कर्नाटकवरून, कोण तमिळनाडूवरून, कोण महाराष्ट्रातूनच बाहेर अशा अहमदनगरमधून, कोण नाशिकवरून, कोण इकडनं तिकडनं खूप जागातून लोक
इकडे फक्त बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आले होते आणि मी सुद्धा मुंबईवरून फक्त खास बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेलो होतो. तर बघा इथे मित्रांनो, हे असे बैल पळत येतात तिकडनं शर्यतातून आणि एकदम अंगावर येतात. खूप रिस्की असतं. माझा पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, तर खूप भारी होता. थोडं काळजीपूर्वक तिथे उभं राहावं लागतं, पण इट्स ओके. तर हा बैलगाडा क्षेत्रातला कुंभमेळा होता बैलगाडा मालकांचा. खूप गर्दी होती, असं मी एक्सप्लेन पण नाही करू शकत. तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी पुसेगाव हिंद केसरी मैदान बैलगाडा शर्यत हे नक्कीच बघायला जावा. खूप भारी असा एक्सपिरियन्स आहे. मित्रांनो, आम्ही आता निघालोय घरी नाशिक आणि शिवा आणि त्याचे चित्र कुठे पुढे गेलेत ना, तर ते पण येत आहेत. पुढे भेटूया आपण. तर घरी जायचं कारण हे होतं की मी रात्रभर ट्रॅव्हल केलं होतं आणि झोप झाली नव्हती आणि सकाळपासून मी त्या मैदानात होतो आणि धूळ वगैरे उडत होती. त्यामुळे थोडंसं एक रिलॅक्स म्हणून मी थोडा वेळ मी घरी गेलो होतो. मग आराम केल्यानंतर परत मी मैदानात आलो. गाडीत आपल्याला बोलवलंय राहुल बापूने विश्वा ड्रोन होणार साखरवाडीकरांचा भाऊया हरिकुमार रणवीर राहुलभाई पटेल आरोही कल्याणकरांचा वेगाचा भाषा बिंदोचा भाषा मथू. जाऊ द्या पटकन गाडी जाऊ द्या आणि लक्षात घ्या जगद्गुरु स्टेज मोकळी करा, स्टेज मोकळी करा. उतरा खरा खुराही आदत ठरला तो तुसा चौसा ठरला. आठवण झाली माझ्याची असाच गोड पळत होता रामोश्वरीकरांचा भाज्या आणि भूतकरांचा बद्या. एका वयाची तोंड वासर असे पहिले झाले पाहिजे. मित्रांनो, आज बैलगाडा शर्यत बघून आमचं झालेलं आहे. माझ्यासोबत दाजी आहे, ते आम्हाला इकडे घेऊन आले शेतात. शर्यत संपली पण काय कोण जिंकलं ते काय कळलं नाही. ते काय कळतच नव्हतं. तिथे लय गर्दी झाली होती. मला समजलं की मी आणि तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकेल.